नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट खरंच का फक्त भाव महत्त्वाचा? लेखक अनामिक. हे बघा आई, मी बिझी आहे. उद्या मला मीटिंग्स आहेत. एवढा काही वेळ नाही मला. मी कुमारिकेच्या घरी अथर्व बरोबर बांगड्या फ्रॉक पाठवून देईन. सायली म्हणाली, अगं संध्याकाळी बोलवू ना मग तिला. नीट पूजा करू, तुझ्या वेळेनुसार बोलवू. सासूबाई म्हणाल्या, आई अहो भाव महत्वाचा. पूजा केली काय आणि नाही केली काय, संध्याकाळी कंटाळा येतो हो खूप. सायलीनं चप्पल घालता घालता म्हटलं, सायली 2 मिनिटं बोलू का, वेळ आहे आत्ता? कपाळावर आठ्या आणत सायलीनं होकार दिला. सासूबाई म्हणाल्या, शिरीष तू पण ऐक रे. भावच सगळ्यात महत्त्वाचा, यात दुमत नाहीच. पण भाव भाव या गोंडस नावाखाली आपण आपल्या जबाबदाऱ्या कर्तव्य विसरतोय असं नाही वाटत का तुला? तू सून आहेस म्हणून नाही, शिरीषला सुद्धा मी हेच विचारते. देव धर्म म्हणजे अंधश्रद्धा नाही, पण वेळेचा अपव्यय असं तुम्हाला वाटतं ना? गणपतीत रोज रात्री वेगवेगळ्या स्पर्धा असतात, तेव्हा उत्साहानं भाग घेता तुम्ही. पण गणपतीला दुर्वा तोडून आणा म्हटलं की तुम्हाला वेळ नसतो रे, थकलेले असतात. घरच्या आरतीलाही 4 वेळा या रे असं म्हणावं लागतं. कुठलाही उपास म्हटलं की मला झेपत नाही, माझा विश्वास नाही असं म्हणून मोकळे होता. पण ते कोणतं कीटो डाएट का काय ते, त्याला तयार होता. सायली म्हणाली, आई तुम्ही 2 वेगळ्या गोष्टी कंपेअर करताय हं. नाही, माझं ऐकून घे पूर्ण. अरे उपास तापास देवधर्म म्हणजे स्वतःच्या मनाला शरीराला लावून घेतलेलं बंधन. हे अनप्रोडक्टिव्ह आहे असा तुम्ही गैरसमज करून घेतलाय. आहेत बऱ्याच प्रथा अशाही आहेत की त्यात तथ्य नाही. मग त्या सोडून द्या किंवा थोड्या बदला. आता सायली, तुला म्हटलं आजे पाडव्याला तुझ्या बाबांचं श्राद्ध घाल. तू म्हणालीस भाव महत्वाचा, मी त्यांच्या नावानं दान देईन. अगं दे ना, दान दे, जरूर दे. पण त्यांच्या फोटोला हार घालून त्यांच्या आठवणीत त्यांच्या आवडीचे पदार्थ करशील, अथर्वला सांगशील आजोबांना नमस्कार कर, तुझ्या कळत नकळत त्यांच्या आठवणी त्याला सांगशील, तर त्यालाही कळेल की आईला घडवण्यासाठी त्या आजोबांनी कष्ट घेतलेत, त्यांचाही आदर करावा. पण तुम्हाला भाव महत्त्वाचा या पांघरुणाखाली लपत कामं करायचा कंटाळा असतो. उद्या अथर्व तुला, मला, शिरीषला कुमारिकेची पूजा करताना बघेल, तर स्त्रियांबद्दलचा आदर त्याला वेगळा शिकवावा लागेल का? गिफ्ट तर काय देतच असतो ग आपण तिला. आता परवाचंच घे, घरी भजन आहे म्हटल्यावर तू नाक मुरडलं, वेळ नाही म्हणालीस. पण घरी परत आलीस तेव्हा आमचं भजन सुरू होतं, त्यात रंगून गेलीस तू. फेर देखील धरलास आमच्याबरोबर, हो की नाही? सासूबाईंनी विचारलं. ओ हो आई, हे मात्र खरं, अगदी खरं. इतकं प्रसन्न वाटलं त्या दिवशी आणि मी ठरवून टाकलं की दरवर्षी वेळ काढून भजनाला उपस्थित राहायचंच. सायली म्हणाली, हो ना. तू रे शिरीष, नाही सोवळं पण निदान आंघोळ करून आरती कर म्हटलं की हेच भाव महत्त्वाचा. अरे त्या निमित्तानं शरीराबरोबर मनाचीही शुद्धी होते. आंघोळ करून मनही प्रसन्न होतं आणि मग आरतीच काय, कुठलंही काम करायला फ्रेश वाटतं. एरवी मित्रांची पार्टी असली की जाताच ना. तुम्ही मग देवीचा गोंधळ घालायचा का विचारलं की आई भाव महत्त्वाचा, देवी म्हणते का गोंधळ घाला, असं म्हणून उडवून लावलं मला.
अरे, देवदेवी काहीच म्हणत नाहीत. हे सगळं आपल्या आनंदासाठी, आरोग्यासाठी आहे. एखाद्या वेळी नाही जमलं तर काहीच हरकत नाही. पण कालानुरूप बदल करून का होईना प्रथा जपा रे. हे बघ, नेहमीच मागची पिढी जेवढं करते तेवढं पुढची पिढी करतच नाही. मी देखील माझ्या सासूबाई करत होत्या तेवढं नाही करू शकले. आणि सायली, तू पण यापुढे मी जेवढं करत होते तेवढं नाही करणार, हे मलाही मान्य आहे. तरीही सारासार विचार करून जे शक्य आहे ते करायला काय हरकत आहे. भाव महत्त्वाचा, पण कृती नसेल तर तो भाव निष्फळ होईल ना. मी खूप बलवान आहे किंवा हुशार आहे असं सांगून होत नाही. त्यालाही काहीतरी कृतीची जोड द्यावीच लागते ना. हे सणवार मनाला वेसण घालायला शिकवतात. मनाचं डाएट म्हणा ना, ते किती जास्त प्रमाणात करायचं ते ज्याचं त्यानं ठरवावं, पण करावं असं मला वाटतं. असं म्हणजे असंच, या आपल्या कोशातून बाहेर पडून इतर गोष्टीतला आनंद दाखवतो. आपण आपली पाळंमुळं विसरून इतरांचं अनुकरण करतोय आणि ते आपल्या लक्षात येत नाहीये. भोंडला खेळायला आपल्याकडे वेळ नसतो, पण दांडिया खेळायला मात्र अगदी आवरून मेकअप करून आपण जातो. म्हणजे दांडिया खेळू नये असं नाही, पण आपली संस्कृती, परंपरा आपणच जपल्या, त्यासाठी खास वेळ काढला तर काय हरकत आहे. आणि अर्थातच ते करण्यासाठी भाव आणि कृती दोघांची सांगड घालणं महत्त्वाचंच. तरच पुढची पिढीही ह्या परंपरा पुढे नेईल. तुम्ही जाणते आहात, काय खरं खोटं किंवा योग्य अयोग्य तुम्हाला चांगलंच कळतं ना. मग श्रद्धा, अंधश्रद्धा हेही तुम्हाला कळेलच की. जे चुकीचं वाटेल ते नका करू, पण सारखं भाव महत्त्वाचा असं म्हणत विशेषतः धार्मिक कर्तव्यांपासून पळू नका रे. बाकी तुमची मर्जी. उद्या असेन मी किंवा नसेनही, नाही का. गुडघ्यावर हात टेकत सासूबाई आत गेल्या. शिरीष आणि सायली स्तब्ध झाले होते. असे शिरीष, सायली प्रत्येक घरात आहेत. पटत असलं तरी त्यांचा इगो आणि पियर प्रेशर आड येतं. असो, माझा संस्कृती रक्षणाचा भाव तुमच्यापर्यंत पोचवावा म्हणून मी त्याला लेखन कृतीची जोड दिली, एवढंच. धन्यवाद. लेखक अनामिक. वाचन संजय इनामदार.